नमस्कार. आज आपण भारताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या भविष्याबद्दल बोलणार आहोत आणि यासाठी आधार आहे एका महत्त्वाच्या सरकारी रिपोर्टचा. चला सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने. हा रिपोर्ट सांगतो की एआय स्किल्स शिकण्यामध्ये आणि वापरण्यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. हो, अगदी बरोबर, पहिल्या नंबरवर. ही जगातली पहिली रँकिंग खरं तर एका मोठ्या गोष्टीकडे इशारा करते. ती म्हणजे भारत एक एआय महासत्ता म्हणून उदयास येतोय. आणि याचा पाया काय आहे? तो म्हणजे आपली प्रचंड मोठी डिजिटल लोकसंख्या. आज भारतात 90 कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. ही सगळी जनता एका एआय क्रांतीसाठी तयार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हो, या डिजिटल बदलांचा थेट परिणाम रोजगारावर दिसणार आहे. असा अंदाज आहे की एआयमुळे लाखो म्हणजे तब्बल 47 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आता बघा, ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे. इथे भारताची ताकद वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिसते. म्हणजे एआय स्किल्स असोत, वैज्ञानिक संशोधन असो किंवा आयसीटी सेवांची निर्यात, अनेक ठिकाणी आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. पण सगळं काही इतकं सोपं नाहीये. हा अहवाल आपल्याला जमिनीवर आणतो आणि सांगतो की हे उज्ज्वल भविष्य जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर आपल्याला देशांतर्गत काही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल. म्हणजे बघा, आपल्याकडे हाय लेव्हल स्किल्स नक्कीच आहेत, पण जिथे पायाभूत सुविधांचा प्रश्न येतो, म्हणजे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, चांगला डेटा आणि अगदी बेसिक लेव्हलवरचं तांत्रिक ज्ञान, तिथे अजूनही बरीच कमतरता आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपलं कृषी क्षेत्र. शेतकऱ्यांना एआय वापरायला का अवघड जातं? तर सुरुवातीचा खर्च खूप आहे, गावांमध्ये इंटरनेट नीट चालत नाही, स्थानिक भाषांमध्ये टूल्स नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एआय काम कसं करतं हेच कळत नाही, त्यामुळे विश्वास बसत नाही. चला, आता याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, म्हणजे एआयची गडद बाजू. समितीने काही बाह्य धोके ओळखले आहेत जिथे एआयचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जाऊ शकतो. आणि इथे हा रिपोर्ट एक खूप गंभीर प्रश्न विचारतो. विचार करा, जेव्हा इतक्या शक्तिशाली तंत्रज्ञानाचा वापर नुकसान पोचवण्यासाठी होतो तेव्हा काय होईल? हा विचारच आपल्याला यातील धोक्यांची खरी कल्पना देतो. यात सगळ्यात मोठे सायबर धोके कोणते? तर अगदी खऱ्यासारखे दिसणारे डीप फेक्स बनवणे, मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी साहित्य पसरवणे आणि आर्थिक फसवणुकीसाठी बनावट खात्यांचा वापर करणे. एआयमुळे हे सगळं करणं सोपं होतं आणि गुन्हेगारांना पकडणं अवघड. संरक्षण क्षेत्रात तर हे धोके आणखीनच गंभीर होतात. रिपोर्ट स्पष्टपणे सांगतो की जर मानवी नियंत्रणाशिवाय एआयने चालणारी शस्त्र वापरली गेली तर त्याचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात. मग या सगळ्या आव्हानांवर आणि धोक्यांवर उपाय काय? तर समितीने एक ठोस आणि सर्वसमावेशक योजना मांडली आहे. यातलं पहिलं पाऊल आहे नवीन नियम आणि कायदे बनवणं. म्हणजे खास एआयसाठी एक कायदा आणणे, एआयने बनवलेल्या कंटेंटवर तसं लेबल लावणं बंधनकारक करणे आणि काही एआय प्लॅटफॉर्मसाठी वयाची अट घालणे. त्याचबरोबर आपण फक्त एआय वापरणारे न राहता ते बनवणारेही बनायला हवं. यासाठी देशातल्या संशोधनाला आणि कंपन्यांना प्रोत्साहन देण्यावर जोर दिला गेला पाहिजे, जेणेकरून काही मोजक्या मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी राहणार नाही. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रिपोर्टमध्ये सुरक्षिणी नावाच्या एका विशिष्ट प्रणालीची शिफारस केली आहे. ही एक ऑटोमॅटिक सिस्टम असेल जी ऑनलाईन हानिकारक कंटेंट शोधून त्याला पसरण्यापासून रोखेल. आणि जिथे संरक्षणाचा विषय येतो तिथे शिफारस अगदी स्पष्ट आहे. कितीही प्रगत एआय असलं तरी शस्त्र वापरण्याचा अंतिम निर्णय हा माणसाच्याच हातात असला पाहिजे. मीनिंगफुल ह्युमन कंट्रोल असणंच पाहिजे, यात कोणतीही तडजोड नाही. आणि शेवटी हा रिपोर्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो. तो म्हणजे भारत एआयची ही अफाट शक्ती आणि त्यासोबत येणारी मोठी जबाबदारी, या दोन्हींचा समतोल साधू शकेल का? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.